आता पुढचा प्रश्न बघा, काय सांगतो, व्हाय डू सम ऑफ द मोस्ट प्रॉस्परस रिजन्स ऑफ इंडिया एक्झिबिट अन ॲडव्हर्स सेक्स रेशो फॉर वुमन. आता इथे तुम्हाला परत मी तुम्हाला तेच सांगतो की इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. आता इथे तुम्हाला गोष्ट काय करायची आहे की इंट्रोडक्शन मध्ये इटसेल्फ जे आहे, तर ते जो मेन गाभा आहे, जो कोर आहे, जी कोर डिमांड आहे ती त्या ठिकाणी हिट करायची आहे. तर कोर डिमांड काय आहे की बाबा पंजाब हरियाणा सारख्या राज्य म्हणजे प्रॉस्परस रिजन्स ऑफ इंडिया एक्झिबिट अन ॲडव्हर्स रेशो. त्याचं काय की वाय म्हणजे काय, आपल्याला रिझन्स त्या ठिकाणी विचारलेले आहेत, कारण आपल्याला त्या ठिकाणी विचारले आहेत. काय विचारले, कारणे. कुठे गेलं, प्रतिकूल का आहे, का म्हणजे कारणे, बरोबर आहे. आता कारणे लिहित असताना मी एक परत टर्म तयार केलेली होती, मी बऱ्याच वेळेला ती वापरायचो, की पॅट्रियार्कियल माइंडसेट्स, बरोबर आहे. पॅट्रियार्कल सोशल मिडायवल parochial and parochial mindset and patriarchal mentality, बरोबर आहे. बेसिकली काय गोष्ट आहे माहिती आहे का, तुमच्याकडे धन आलं, पैसा आला, सगळ्या गोष्टी आल्या, पण तुमचं मेंटॅलिटी जी आहे ना अजून त्या काळातली आहे. म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तुम्हाला ॲडव्हर्स सेक्स रेशो त्या ठिकाणी बघायला मिळतो. हे इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सांगून दिलं की तुम्हाला एक्झामिनरला एवढं सांगितलं गेलं की मला ह्या प्रश्नाचा अर्थ कळलेला आहे. आता डायरेक्टली आपण येऊया रिझन कडे. रिझन्स काय काय. आता इथे परत तुम्ही ही गोष्ट सांगू शकता, डायरेक्टली याच्यात मेन्शन करून टाका पंजाब आणि हरियाणा. जवळपास पंजाबचा मला वाटतं 893 काहीतरी सेक्स रेशो आहे पर 1000 मेल, बरोबर आहे हा सेक्स रेशो. पंजाब हरियाणा डायरेक्टली मेन्शन करून टाका इंट्रोडक्शन मध्येच, विषय संपला, खेळ खल्लास करून टाका. आता रिझन्स मध्ये नंबर 1 काय रिझन्स आहेत बरं. एक सगळ्यात मोठं सन मेटा प्रेफरन्स. आता हे काय भानगड आहे, इकॉनॉमिक सर्वे 2017-18 मध्ये मेन्शन केलेली टर्म आहे सन मेटा प्रेफरन्स. म्हणजे काय असतं की प्रत्येकाला मुलगाच हवा असतो, मुलगी नाही, याला आपण टर्म वापरले सन मेटा प्रेफरन्स. दुसरं सोशल प्रॅक्टिसेस. याच्यामध्ये काय येतं, डावरी, हुंडा. आता इथं आला डावरी, तुम्ही डायरेक्टली एक एक्झाम्पल देऊ शकता. कुठलं, हगवणे हुंडाबळी प्रकरण. हगवणे हुंडाबळी प्रकरण कुठे, पुणे, बरोबर आहे. हे डायरेक्टली तुम्ही इथं मेन्शन करून टाका. कशामुळं, डावरीमुळं. सोशल प्रॅक्टिसेस, राईट, सोशल प्रॅक्टिसेस. अजून सोशल प्रॅक्टिसेस मध्ये काय येणार आहे की लग्न आलं किंवा बाकीच्या गोष्टी आल्या किंवा लोकांना अजून महिलांना काय नाही द्यायचं, महिलांना हे नाही करायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. पुढे आता सगळ्यात महत्वाचा टेक्नॉलॉजी. आता विषय काय आहे, हे हायली प्रॉस्परस रिजन आहेत, पण इथं काय लोकांकडे पैसा आहे. पैसा आहे म्हणल्यावर यांच्याकडे काय टेक्नॉलॉजी आहे, अफोर्डेबिलिटी. आता बिचारी पाड्यावर याच्यावर राहणाऱ्या लोकांना काही माहित नसतं, गर्भधारणा जेव्हा होते मुलगा आहे का मुलगी आहे, त्याच्यामुळं त्याला बाकी गोष्टी करण्याचा संबंध नाही. पण जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो, तुम्हाला हॉस्पिटलला ऍक्सेस येतो, तुम्ही जाऊन चेक करता मुलगा आहे का मुलगी आहे, आणि मुलगी जर नसेल तर, मुलगी जर असेल तर तुम्ही काय करता त्या ठिकाणी, फिमेल फिटिसाइड, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्त्री भ्रूण हत्या, बरोबर आहे. इथं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता बीड याचं कॅपिटल म्हणून, त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला चर्चेमध्ये आलेलं आहे. टेक्नॉलॉजी झालं. त्यानंतर अजून आपण काय लिहू शकतो, इनएडक्वेट सोशल रिफॉर्म्स. आता ह्या भागामध्ये काय झालं, तेवढे सोशल रिफॉर्म झालेले नाहीयेत. त्यामुळे काय होतं की तिथल्या लोकांची जी मानसिकता आहे अजूनही त्या पद्धतीचीच ती मानसिकता त्या ठिकाणी आहे. आता अजून एक महत्वाचा पॉईंट आहे जो आपल्याला इथं लिहिणं अपेक्षित आहे. आपले किती पॉईंट झाले होते, 4. यस, 5वा पॉईंट, एज्युकेटेड ऑब्लिक वर्किंग फॅमिली ऑब्लिक काय लिहू शकता, वुमन.
आता विषय काय होतो की जेव्हा महिला काम करायला लागतात आणि सुशिक्षित त्या ठिकाणी कुटुंब व्हायला लागतं, तेव्हा त्यांचा प्रेफरन्स जो आहे ना वन चाइल्ड नॉर्म कडे जातो. आता मग तुम्ही म्हणणार वन चाइल्ड नॉर्म आहे, नॉर्मली कुठल्या तरी एखाद्या कुटुंबात मुलगा होणार, कुठल्या तरी एखाद्या कुटुंबात मुलगी होणार, पण हे एवढं सोपं नाहीये. हे लोक काय करणार, जर एकच बाळ आपल्याला पाहिजे असेल तर मग परत यांचा तो सन मेटा प्रेफरन्स यायला पाहिजे, मुलगा यांना पाहिजे वंशाचा दिवा, आणि हा वंशाचा दिवा त्या ठिकाणी तेजवत ठेवण्यासाठी हे काय करतात, फक्त एकच अपत्य आणि ते मुलगा या ठिकाणी ठेवतात. हे आपण इथं डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं तर प्रॉपर्टी राईट्स. बरोबर आहे. प्रॉपर्टी राईट्स ऑब्लिक इथं काय लिहू शकतो आपण, सोशल ऑब्लिक कल्चरल प्रॅक्टिसेस. आता याच्यामध्ये काय होतं माहिती, अंत्यविधीचे बरेचसे कार्यक्रम किंवा बाकीच्या गोष्टी जे आहेत ना ते मुलांच्याच हाताने होतात, मुलांच्या द्वारे लिहू शकतो आपण. त्यामुळे काय होतं, बऱ्याच जणांना असं वाटतं की काही होऊ द्या, मुलगा पाहिजेच, नंतर शेवटी पाणी पाजायला का होईना मुलगा पाहिजे. जे काही अंत्यविधी किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि प्रॉपर्टी राईट सगळ्यात महत्वाचं, की मुलगा जो आहे तो वारसदार आहे, ती प्रॉपर्टी त्याच्याकडे जाते आणि विनाकारण मुलींमध्ये तो शेअर जाईल म्हणून मुली नको असतात. ही एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर अजून लिहिता येईल आपल्याला जेंडर डिस्क्रिमिनेशन. मुला मुलीमध्ये जो काय भेद केला जातो ते पण एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी आहे. मग अशा प्रकारे काय होतंय की जे काही प्रॉस्परस स्टेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हर्स सेक्स रेशो बघायला मिळतो. आता इथे काय आहे की कन्क्लुजन लिहित असताना तुम्ही हे लिहू शकता, चेंजिंग माइंडसेट. जे आपण इंट्रोडक्शन मध्ये केलं होतं की माइंडसेटमुळे सगळ्या गोष्टी होतात. मग ह्या चेंजिंग माइंडसेटला कसं करायचं तर लिहा की थ्रू द बेस्ट प्रॅक्टिसेस, किंवा अजून काय की बेटर एन्फोर्समेंट ऑफ द लॉ एजन्सीज, अजून चेंजेस इन द टेक्नॉलॉजी, कशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. मला वाटतं या पलीकडे अजून या प्रश्नामध्ये फार जास्त काही लिहिण्यासारखं नाहीये.